नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आज ईश्वरचा गाणं गाण्याचा मूड झालेला असतो, त्यामुळे तो इयरफोन लावून त्याचं आपलं गाणं गात असतो. तितक्यात तुषार बाबा बाबा आवाज देत येतो आणि विचारू लागतो, बाबा माझी रूम कोणी आवरली? तेव्हा ईश्वर म्हणतो, तुझी रूम मीच आवरली. त्यावर तुषार विचारू लागतो, पण का? त्यावर ईश्वर म्हणतो, मला दुपारी करायला काहीच काम नव्हतं, त्यामुळे मी रूम आवरली, किचन पण आवरला आणि फ्रीज पण साफ केलं. हे ऐकल्यानंतर तुषारला आता आश्चर्य वाटू लागतं. तेव्हा ईश्वर म्हणतो, घाबरू नकोस, कुठल्या वस्तू कुठे ठेवायच्या हे सगळं मी लिहून ठेवलंय. त्यावर तुषार म्हणतो, पण कशाला करायचं एवढं सगळं? एवढी दगदग करून दमायला होईल तुम्हाला. त्यावर ईश्वर म्हणतो, छे अजिबात दमलेलो नाहीये. त्यावर तुषार विचारतो, का? तेव्हा ईश्वर सांगू लागतो की मी सकाळी योगा केलाय. तेव्हा तुषारही त्याला सांगू लागतो, बाबा माझ्याही एक गोष्ट लक्षात आली की आज सकाळपासून माझी अजिबात चिडचिड झालेली नाहीये. तेव्हा ईश्वर त्याला म्हणतो, अभिनंदन कर बाबा, योगा कर. त्यावर तुषार म्हणतो की छान शिकवलं त्या वर्षा मावशींनी. पुढे तो विचारू लागतो की इतक्या वर्ष त्या वर्षाताई इथे का नाही आल्या? त्यावर ईश्वर म्हणतो, अरे काय झालं, वेणू असेपर्यंत ती यायची, पण वेणू गेल्यानंतर अशोकही खूप नर्वस झाला, त्यामुळे त्याने कोणाशी कॉन्टॅक्टच ठेवला नाही. आत्ताही वर्षा स्वतःहून त्याला भेटायला आली. आता इकडे तुषार आणि अनिश गप्पा मारत असतात. तेव्हा अनिशला तुषार विचारू लागतो की वर्षा मावशी करतात तरी काय? त्यावर अनिश सांगू लागतो की ॲज पर ॲज आय नो त्यांच्या मिस्टरांचा अमेरिकेत मोठा बिझनेस आहे. हे ऐकल्यानंतर तुषारला आता जरा आश्चर्यच वाटतं आणि तो म्हणतो, अमेरिकेत? अरे भाई, मग तू बोल ना त्यांच्याशी काहीतरी. तेव्हा अनिश विचारू लागतो, कशाबद्दल? तेव्हा तुषार म्हणतो, अरे पैशांबद्दल. तुझं जे काही 7 लाखांचं आता नुकसान झालं आहे, त्यानंतर भैरवीची नोकरी गेली आणि अशोक काकांनीही नवीनच जॉब सुरू केला आहे. हे सगळे प्रॉब्लेम्स तू त्यांच्याशी शेअर कर आणि तू त्यांच्याकडून पैशांची मदत घे, म्हणजे त्यांच्याकडून लोन घे. अशोक काकांची जुनी मैत्रीण असल्यामुळे तुला मदत करतील त्या. तेव्हा अनिश म्हणतो, मला नाही वाटत आता पॉसिबल आहे ते. त्यावर तुषार विचारू लागतो, का? आता काय झालं? त्यावर अनिश सांगू लागतो की सकाळी भेटल्या होत्या त्या, मी जरा त्यांच्याशी विचित्र वागलो आणि व्यवस्थित बोललो सुद्धा नाही. त्यावर तुषार म्हणतो, अनिश अरे काय करायचं काय तुझं, असं का वागतोस? त्यावर अनिश म्हणतो, तुषार यार तुला माहिती आहे ना माझी काय सिच्युएशन आहे, माझी मेंटल स्टेटच नाही आहे. त्यावर तुषार म्हणतो, अनिश अरे बंद कर तुझं नेहमीचं रडगाणं. तुझं जसं नुकसान झालं आहे तसं माझंही झालं आहे. फरक एवढा आहे की तुझं जरा जास्त झालं आणि माझं कम्पॅरेटिव्हली कमी झालं. पण हे बघ, नुकसानही तुझ्याचमुळे झालं आहे. त्यावर अनिश म्हणतो, बोल आता तू मलाच. त्यावर तो म्हणतो, ऐक ना, तुला काय गरज होती सगळे पैसे अडकवण्याची? मी बघ माझ्या सेविंग्समधले थोडेच पैसे अडकवले, त्यामुळे माझं थोडंच नुकसान झालं. तू माझं ऐक, तू एकदा तरी त्या वर्षा मावशींशी बोलून बघ. तुझे सगळे प्रॉब्लेम्स जेन्युइन आहे अनिश. मला असं वाटतं त्यांना जर पटले तर त्या नक्की तुला मदत करतील. तेव्हा अनिश म्हणतो, ते शक्य नाही आहे, बाबांना कळलं तर? त्यावर तुषार म्हणतो, अरे त्यांना कळूच द्यायचं नाही ना. तू जेव्हा डायरेक्ट त्यांच्याशी बोलशील तेव्हा त्या वर्षा मावशींना सांग की बाबांना ही गोष्ट कळता कामा नये. आता इकडे वर्षाताईंच्या आग्रहामुळे अशोक मामा बासरी वाजवू लागतात. त्यांना एवढी सुंदर बासरी वाजवता येते हे बघितल्यानंतर इरा, ईशान आणि भैरवीला आता आश्चर्य वाटू लागतं. अशोक मामा जेव्हा बासरी वाजवण्यात मग्न झालेले असतात तेव्हा वर्षाताई तिथे येऊन बसतात आणि डोळे बंद करून त्यांची बासरी ऐकू लागतात. तितक्यात अनिश तिथे येतो. अनिशलाही आता आश्चर्य वाटू लागतं. आता सगळेच जण त्यांच्यासाठी क्लॅप्स करू लागतात. वर्षाताई अशोक मामांजवळ जाऊन म्हणू लागतात, मेलोडियस, ब्युटिफुल. अरे किती सुंदर वाजवलीस बासरी, म्हटले होते ना तुला. आम्ही तर सगळेजण मंत्रमुग्ध झालो होतो. तेव्हा अशोक मामा म्हणू लागतात, बऱ्याच दिवसांनी मी बासरी वाजवली, वेणूसाठी वाजवलेली ती शेवटची. तेव्हा ईशान त्यांना सॉरी म्हणू लागतो. तितक्यात इरा म्हणू लागते, आजोबा आपण आपल्या सोसायटीच्या हॉलमध्ये तुमच्या बासरीचा प्रोग्राम ठेवायचा का? त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही बेटा, काय आहे ना, आपल्याला ज्या गोष्टी येतात त्या जगाला दाखवल्याच पाहिजे असं नसतं. काही गोष्टी फक्त आपल्यासाठीच असतात, आपल्या जवळच्या लोकांसाठी. त्या जगापुढे मांडल्याच पाहिजे असं नसतं. त्यावर वर्षाताई म्हणतात, असं कसं म्हणतोस तू, मला नाही पटत.
हे बघ, सगळ्यांच्याच अंगी कला असते असं नाही, पण ज्या माणसाच्या अंगी असते तो मात्र भाग्यवान असतो. मला असं वाटतं त्याचा आस्वाद सगळ्यांनी घेतला पाहिजे. त्यावर अशोक मामा म्हणतात, कशाला? त्यावर वर्षाताई म्हणतात, बरं बाबा, तुझ्या पुढे कोणाचं काही चालतं का? आणि त्या सांगू लागतात, मला एक गोष्ट यावरून आठवली की अशोक ना भयंकर वात्रट होता. तो त्याच्या लग्नात चक्क टी शर्ट घालून आला होता. त्यावर सगळेजण हसू लागतात. भैरवी विचारते, बाबा टी शर्ट ते पण लग्नात? त्यावर वर्षाताई म्हणतात, हो, तो जेव्हा टी शर्ट घालून आला तेव्हा सगळेच गडबडले. म्हणे काय, आता नवरा मुलगा असा बोहल्यावर टी शर्ट घालून उभा राहणार? तेव्हा हा माणूस म्हणाला, का नाही, काहीतरी घालायचंच आहे ना, मग टी शर्ट का नाही? लग्न खोळंबणारच तितक्यात वेणूने माझ्याजवळ निरोप दिला की त्याला म्हणावं, बाबा आता तरी टी शर्ट चेंज कर, वाटल्यास लग्नानंतर रोज टी शर्ट घालत जा. तेव्हा कुठे याने कुर्ता पायजमा घातला आणि लागलं लग्न बाबा एकदाचं. तितक्यात त्यांनी आणलेल्या गिफ्ट्सची आठवण येते आणि त्या सगळ्यांना म्हणू लागतात की मी तुमच्या सगळ्यांसाठी गिफ्ट्स आणलेत आणि त्या सगळ्यांना गिफ्ट्स देऊ लागतात आणि म्हणतात, बघा आता सॅन्टा क्लॉज तुमच्यासाठी गिफ्ट घेऊन आलाय. तेव्हा राधा आणि किशा हावराटासारखं मला मला म्हणत त्यांच्याजवळ येतात. त्यांचं झाल्यानंतर आता वर्षाताई भैरवी आणि अनिशला गिफ्ट देतात. तेव्हा इरा विचारू लागते, आजोबांसाठी काहीच नाही आणलं का? तेव्हा त्या म्हणतात, असं कसं होईल, माझा जिवलग मित्र आहे तो, त्याच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट आहे आणि ते त्याला खूप खूप आवडणार आहे, कारण ते अतिशय व्हॅल्युएबल आहे. आणि त्या गिफ्ट देत अशोक मामांना म्हणतात की आता गिफ्ट उघडून बघ. अशोक मामा जेव्हा बघतात तेव्हा अशोक मामांचा वर्षाताई वेणूसोबतचा जुना फोटो असतो. हे बघून अशोक मामांना अगदी भरून येतं. तेव्हा ईशान विचारू लागतो की आजोबा, हे तर तुम्ही आहे, वर्षाताई, आजी, पण ही तिसरी बाई कोण आहे? तेव्हा अशोक मामा मुद्दामच म्हणू लागतात, चेहरा ओळखीचा वाटतोय पण काही आठवत नाहीये. तेव्हा वर्षाताई त्यांना म्हणू लागतात, असं कसं, जरा नीट आठवून बघ. तितक्यात तिथे संयमी येते. तेव्हा वर्षाताई सगळ्यांना म्हणू लागतात, चला आता आपण गेम खेळूयात. आता मी एक अक्षर निवडते, न. तेव्हा संयमी म्हणते, मी आता शब्द सांगते आणि तिचा शब्द असतो घर. तेव्हा भैरवी म्हणते कुटुंब. तेव्हा ईशान म्हणतो भाऊ. इरा म्हणते बहीण. त्यावर वर्षाताई म्हणतात निलिमा. हे ऐकल्यानंतर अशोक मामा म्हणतात, मी जरा जाऊन येतो. वर्षाताई त्यांना थांबवत विचारू लागतात, अशोक, नीलू कुठे आहे? हे ऐकल्यानंतर सगळेजण आता आश्चर्याने त्यांच्याकडे बघू लागतात आणि विचारू लागतात, कोण नीलू? तेव्हा वर्षाताई म्हणतात, असं काय करताय, तुम्हाला नीलू माहीत नाही आहे? तेव्हा ते सांगू लागतात की नीलू म्हणजे अशोकची सख्खी धाकटी बहीण. हे ऐकल्यानंतर आता सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. तेव्हा अशोक मामा म्हणतात, मला हा विषय नको आहे. तेव्हा वर्षाताई त्यांना म्हणतात, पण वेणूला हवा होता, एक मिनिट, असं म्हणून त्या वेणूने त्यांना शेवटचं लिहिलेलं पत्र काढून सगळ्यांसमोर वाचू लागतात. प्रिय वर्षा, माझं फक्त एकच म्हणणं आहे की हे आणि यांची बहीण निलिमा यांचं नातं पूर्वीसारखं व्हावं. वर्षा, मला माहिती आहे की मी जास्त दिवस जगणार नाही आहे. तेव्हा शेवटी कळतं की आपण छोट्या छोट्या गोष्टींचा राग धरून आपली जवळची माणसं गमावतो. यांनी आयुष्यात सगळ्यांसाठी खूप केलं आहे, पण त्यांच्या बहिणीबद्दलचा राग मात्र त्यांचा अजूनही गेलेला नाही आहे. तेव्हा अशोक मामांच्या त्यांची चूक लक्षात येते आणि ते उठून वेणूच्या फोटोसमोर जाऊन उभे राहतात. तेव्हा वर्षाताई त्यांच्याजवळ जाऊन म्हणू लागतात की अजूनही वेळ गेलेली नाही. निलिमाला शोध, तिला कॉन्टॅक्ट कर. वेणूची शेवटची इच्छा होती. निदान तिची इच्छा म्हणून तरी तिला शोध. अजून काय बोलणार मी? आता वर्षाताई अशोक मामांना ते पत्र देतात आणि म्हणतात, आता येते मी. ज्याच्यासाठी मी आले होते ते पूर्ण झालं. आता जाता जाता त्या मुलांना म्हणू लागतात, मुलांनो, धांगडधिंगा करा, पण त्यालाही एक मर्यादा हवी. तुम्हाला जर तुमच्या आईवडिलांचं नाव मोठं करायचं असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही. तेव्हा इरा म्हणू लागते, पण फक्त मम्मा बाबांचंच नाव का मोठं करायचं? ताई, आजोबा, माऊ, काका, मी सगळ्यांचंच नाव मोठं करणार. आता वर्षाताई सगळ्यांचा निरोप घेत जाऊ लागतात. तेव्हा अनिश त्यांच्याजवळ येऊन म्हणतो, सॉरी. तेव्हा वर्षाताई हसून म्हणतात, कशाबद्दल? मी तर सगळं विसरले. असं म्हणत आता त्या अशोक मामांना आवाज देतात, अशोक, येते मी, बाय.
आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.